आज बनवूया मस्त खमंग असे थालीपीठ, जे बनवायला खूप सोपे आहेत. कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट ठेवतात. मुलांना टिफिनसाठी सुद्धा देऊ शकतात. सकाळच्या घाईमध्ये हे बेस्ट ऑप्शन आहे, कारण कमी साहित्यात अगदी खूप छान असे हे लवकर होणारे थालीपीठ आहेत. चला तर मग लगेचच आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करू. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वात आधी ना, एक वाटी इतके पोहे मी घेतलेले आहेत. पोहे ना छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. 2-3 वेळेस ते ना पाणी टाकून धुवून घ्यायचे आहेत. आता पोहे छान स्वच्छ धुवून घेतले की त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटे ना पोहे छान असे भिजत ठेवून द्यायचे आहेत. अगदी लगेच भिजतात पोहे, जास्त वेळ लागत नाही. 10 मिनिटात छान असे ते मऊ होतात. पोहेत ना मस्त असे भिजलेले आहेत, तुम्ही ते बघू शकतात, मस्त मऊ झालेले आहेत. आता हे पोहेत ना एका ताटामध्ये किंवा बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत. सर्व पोहे ना बाउलमध्ये मी काढून घेते आहे. आता त्याला व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा असं गोळा तयार झाला पाहिजे इतकं ते आपल्याला असं बारीक करून घ्यायचे आहेत. कारण याच्यामध्ये आपण पीठ आणि मसाले टाकणार आहोत, तर ते व्यवस्थित असं मिक्स झालं पाहिजे, म्हणून हे पोहे सर्व बारीक करून घ्यायचे आहेत. बघायचा असा गोळा तयार होतोय. आता व्यवस्थित असे पोहे बारीक झालेले आहेत. आता याच्यामध्ये ना पाऊण वाटी इतकं बेसन पीठ टाकायचं आहे, म्हणजे अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं जास्त, आणि अर्धी वाटी इतकं मी गव्हाचं पीठ टाकते. तुम्ही जर डाएट करत असाल तर थालीपीठ बनवण्यासाठी ना तुम्ही इथे ज्वारीच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकतात. त्यानंतर 1 वाटी कांदा टाकायचा आहे. कांदा थोडा जास्त टाका, म्हणजे थालीपीठ आहे ना छान लागतं. त्यानंतर कोथिंबीर टाकायची भरपूर, आणि आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकायची आहे 1 चमचा. आता तिखटाचं प्रमाण आहे ना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घ्यायचं आहे. 1 चमचा धणे आणि जिऱ्याची पूड टाकते. थोडीशी हळद टाकायची आहे आणि थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे. आता लाल तिखट ऑप्शनल आहे, जर तुम्ही लहान मुलांना बनवत असाल तर तिखट नाही टाकलं तरी चालतं. भरपूर अशी पांढरी तीळ टाकायची आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी कसुरी मेथी टाकायची याच्यामध्ये. आता कसुरी मेथी टाकल्यामुळे ना थालीपीठांना चव खूप छान येते, त्याच्यामुळे ती हातावर अशी चोळून घ्यायची आहे आणि पिठात टाकायची आहे. आता हे सर्व मसाले, पीठ आणि पोहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण पोह्यांमध्ये सुद्धा पाणी होतं, तर त्याच्यामुळे ना पाण्याचा सुद्धा अंदाज येतो. तर हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता सर्व मिक्स केल्यानंतर आहे ना याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे. थोडं सैलसरच हे पीठ ठेवायचं आहे, खूप जास्त घट्ट पीठ मळायचं नाही आहे. आपण जसं थालीपीठसाठी पीठ मळतो ना, अगदी सेम तसंच मळून घ्यायचं आहे. खूप जास्त घट्ट ठेवायचं नाही, आपल्याला ते थालीपीठ थापून घेता आले पाहिजे असं पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असं सैलसर पीठ आहे ना इथे मळून घेतलेलं आहे. आता छान पीठ मळून झालेलं आहे. गॅसवर तवा ठेवायचा आहे, त्याच्यावर तेल टाकायचं आहे. तेल आहे ना व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे, म्हणजे थालीपीठ तव्याला चिकटत नाही. त्यानंतर पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि त्या पिठाचा थोडासा गोळा घ्यायचा आहे. आता तव्यावर तो ठेवायचा आहे आणि पाण्याचा हात लावून ना थालीपीठ असं थापून घ्यायचं आहे. आता तुम्हाला डायरेक्ट तव्यावर जर थालीपीठ थापायचं नसेल तर आपण नेहमी जसं थालीपीठ थापून घेतो ना, एक रुमाल घ्यायचा आहे कॉटनचा, त्याला पाणी लावायचं आहे आणि त्याच्यावर सेम असंच थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे. पाण्याचा हात लावायचा आहे आणि थालीपीठ थापून घ्यायचं आहे. तुम्ही डायरेक्ट तव्यावर सुद्धा हे थापून घेऊ शकता किंवा कापडावर थापून तुम्ही डायरेक्ट ते तव्यावर सुद्धा टाकून घेऊ शकता. आता तवा गरम आहे, त्याच्यामुळे ते चमचाने असं याला हे करून घ्यायचं आहे, म्हणजे थालीपीठ आहे ना छान असं आतून सुद्धा छान भाजलं जातं. आता याच्यामध्ये थोडंसं असं तेल टाकायचं आहे आणि छान थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. याच्यावर झाकण ठेवायचं आहे 5 मिनटं. झाकण काढल्यानंतर वरतून ते छान असं कोरडं झालं की थालीपीठ आता पलटवून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकताय छान असं थालीपीठ एका साईडने भाजलं गेलेलं आहे, त्याचा रंगसुद्धा खूप छान आलेला आहे. दुसऱ्या साईडने ते व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. तर बघा
मस्त असं थालीपीठ भाजून तयार आहे. गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवर हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. तर सर्व थालीपीठ असेच बनवून घ्यायचे. तुम्ही बघू शकता किती सुंदर ते दिसत आहेत आणि चवीलासुद्धा खूप जास्त छान लागतात. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. इथे तुम्ही बघू शकतायत खूप छान मऊ असे हे थालीपीठ झालेले आहेत. अगदी घरात असणाऱ्या बेसिक मसाल्यांपासूनच आपण हे तयार केलेले आहेत. अगदी कमी साहित्यात हे थालीपीठ आपले इथे तयार झालेले आहेत. तर कशी वाटली आजची ही रेसिपी नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.